हे काहीतरी भयंकर आहे। कुठल्या तरी नवीन संकटाची चाहूल तर नाहीये ना? सखूच अरे बापरे काय झालं? अहो भाऊची मदत करा ना, दिगूला बघत काय बसलाय? बाधा आहे ही बाधा, नक्कीच बाधा आहे। हो वहिनी बघा बघा, जय झिंगरोबा लिहिलेले कागदच सगळे जळले आहेत आणि विठुराया लिहिलेला कागद जसाच्या तसा आहे। अरे बाप रे, एवढ्या भडक्यामध्ये देखील हा कागद वाचला कसा? नवलच आहे नाही? मग काय आरती करताय त्याची की भजन म्हणताय? झिंगरोबाऐवजी विठ्याचं नाव लिहिलं तिनं, बघताय ना? तो विठ्याच आपल्या घरादाराला जाळतोय। हे सगळे सखूचे उद्योग आहेत। ती गंगी तशी, घरात हे असं, खूप भयानक आहे हे सगळं। अजून काय काय पाहायला लागणार आहे कोण जाणे। आता मनाची तयारी ठेवायला हवी, काही बघायला मिळणार आहे। ही नको ते उद्योग करते ना, ते नडणारच। वस्तीत जाऊन उचापती करायच्या, त्या विठ्याचं चित्र रंगवायचंय ना, मग त्याची शिक्षा मिळणारच आपल्याला। पण रमाई, तिला काय त्याचं? शिक्षा तिला नाही मिळते, शिक्षा आपल्याला मिळते। उच्छाद मांडते ही आणि भोगतो आपण। अगं सकू, काय नडलं होतं का तुझं? कशाला मरायला गेली होतीस त्या गंगीकडे? हो विचारताय का? चांगलं बडवा तिला। भुतटकी आहे ही, भुतटकी। खिडक्या पण वाजायला लागल्यात, भुतटकी आहे ही। अरे काय सुरू आहे? थांबा, चला बघूया बाहेर खिडक्या एवढ्या का आपटतायत ते। चला हो चला। खिडकी आपटायची थांबली। आश्चर्य म्हणजे अचानक वारा कसं काय सुरू झाला आणि असा अचानक थांबला कसा काय? रमाई, कोणीतरी करत असेल का ग हे? आता कोण आला असेल? कोण आहे? अरे कोण आहे? बोला। आवाज थांबला, पण कोण आहे? कोणी बोलतही नाहीये। बघूया तरी कोण आहे। दिगवारी, तू कुठे जातोयस? रमाई, अगं असं काय करतेस? दार ठोठावलंय तर बघायला तर हवं ना बाहेर कोण आहे ते। अरे अहो तुम्ही नका ना जाऊ। अगं कोणी खात नाही मला। घरातल्या पुरुषांनी असं घाबरून दडून बसायचं का अशा वेळी?
काका चल आपण बघूया. अरे मी आहे ना, मी इथे खिडकीत आहे, खिडकीतून पाहतो. तू घाबरू नको, तू जा. दिगू, अरे दिगू, सावकाश. कोण आहे? कोण दार ठोठावत होतं? अरे बोला ना, समोर या. अरे हिम्मत असेल तर समोर या. अरे दिगू, जाऊ दे ना, कोणी दिसत नसेल तर आत ये ना तू. अरे माझे प्राण कंठाशी आलेत रे. तुला काही होता का म्हणे दिगू? तू आत ये दिगू. कोण? दिगू, आत ये, आत ये. बस झालं. हे धाडस तुझ्या अंगात येईल दिगू. काही झालं तरी परत बाहेर जायचं नाही. तू चल, चल इकडे, इथे. अरे कोण आहे तिकडे? समोर आहे. तू इथेच उभा राहा, कुठेही जायचं नाही. अगं पण ते कोण आहे रे तिकडे? अरे असेल हिम्मत तर माझ्या समोर ये रे. ये समोर. कोण आहे रे तिकडे? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? किंचाळीस कशाला? स्वप्न पडलं का की कोणी आलं होतं? छे, इथे कशाला कोणी येईल? अहो काय झालंय जाऊबाई? चादर हवी होती तर किंचाळायचं कशाला? अगं हाक मारून सांगायचं ना, आणून दिली असती. ही घे. बापरे, हे काय भयंकर प्रकार सुरू आहेत. बिचारी गंगा मावशी बाहेरच आहे. तिला शुद्धीत आणायला हवं, नाहीतर आणखीन काय व्हायचं. रमाई, हे सगळं खूप भयंकर आहे. फक्त बाबाजीच यातून वाचवू शकतात. पण हे अभद्र आधी आपण बाहेर फेकून देऊया. अरे राखणारच का तू? त्या अभद्र वस्तूला अजिबात हात लावायचा नाही. जोपर्यंत बाबाजी येत नाही तोपर्यंत कुणीही कशालाही हात लावायचा नाही. बाबाजी याचा काय तो बंदोबस्त करतील. तू इथेच थांब बघू. पण कवटी घरात आली. पुढे आणखीन काय काय येईल देवच जाणे बाबा. गंगा मावशी कशी निश्चित पडलीस. उठ गंगा मावशी, उठ. गंगा मावशी, उठ ना ग गंगा मावशी. भानावर आहे गंगा मावशी, ये बाहेर. उठ ना गंगा मावशी. गंगा मावशी, बरं वाटतंय ना तुला? बरी आहेस ना तू? तू घाबरू नकोस. आपलं विठुराया सगळं छान करे.
सखू कुठे? बघा, झाली नाहीशी परत. ही सखू ना स्वतःला अतिशहाणी समजते. गंगीकडे तर गेली नसेल ना? असा अगोचरपणा ती करूच शकते, पण त्या झपटलेल्या गंगीला तिने हात लावायला नको. अरे दिगू, बघ जा, परसदारी तर गेली नाही ना सखू? हो मी बघतो. जा जा. काय करावं या सखूच? गंगा मावशी अगं भानावर ये बाहेर आहे. माझा हात धर. ये गंगा मावशी. सखू, अगं काय खुळी आहेस का? डोका बी का फिरला की काय तुझं? काय गाव तसे? काय चाललंय तुझं? हा पुळका येतोय तुला गंगीचा? जी माझ्या नावानं हाका मारते, स्वतःचा असा काहीतरी अवतार करून कुठल्या तरी देशाची राणी भानामती समजते स्वतःला, तिचा पुळका येतोय तुला? हा, तुला काय वाटतं हा 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 सगळा खेळ सुरू आहे? तू तिच्या घराच्या भिंतीवर तिचं दुर्दैव काढलंस. हो हो, त्या विठ्याचं चित्र म्हणजे दुर्दैवच आहे. चित्र काढून तू आधीच माती खाल्लीयस आणि आता त्या गंगीला स्पर्श करून अजून नवीन संकट ओढून घेतेस. आपली अक्कल चालवणं जरा बंद कर. हिच्यामुळे आपणच आणखीन गोत्यात येतोय. एवढ्यात जर कळवळा असेल ना गंगीचा, तर हिलाच दाखला गंगीकडे. मला सखुताने बोलवलं. मला सखुताने बोलवलं. अहो भाऊजी, अहो तिला त्या रेषेच्या बाहेर येऊ देऊ नका. मक्कासारखे उभे काय? अहो तिला अडवा ना, अडवा तिला. हो, हे बाहेर यायचं नाही. सखुताने बोलवलं. अहो सासरे काका, गंगा मावशीला जनावरासारखं काठ्याने का ढकलताय? तू गप्प बस. सखुताने मला बोलवलं. काय करताय माझ्या बायकोला? थांबा. हो, माझी गंगी काय ढोर आहे का? गंगी, घाबरू नकोस, मी आलोय. गंगी, शंकर थांब. अरे थांब. अहो सेठ, मला जाऊ दे. अहो तिची अशी अवस्था बघा. अरे थांब. तेच म्हणतोय मी. थांब. तिची अशी अवस्था का झाली ते बघ ना. ती या रेषेच्या आत गेली म्हणून तिची अशी अवस्था झाली. थांब तू. अहो नाही हो. अरे थांब. अहो अशाला मरेल माझी बायको. निघू. अरे शंकर, जाऊ दे. शंकर, शेठ, थांब. शेठ मला जाऊ दे. अरे शंकर थांब. शंकर थांब. अहो जाऊ द्या, पाया पडतो तुमच्या. जाऊ द्या मला. जाऊ शंकर. मूर्खा, अरे तुझी बायको झपाटली गेली आहे. उलट बाबाजी इथे येईस्तोवर तूच तुझ्या बायकोला या रेषेच्या बाहेर येऊ देऊ नकोस. अरे जागले आहेस ना, मग आज गावात नाही, इथेच हाळी देत पहारा दे. मालकीन बाई, हे बघ, माझं ऐकलं नाहीस ना, तर तुला आणि गंगीला विहिरीत ढकलून देईन. भाऊजी, हा, द्या त्याच्याकडे काठी. कशाला? शंकर्या जागले आहे ना, त्याच्याकडे घुंगराची काठी आहे ना, तीच वापर रे. लावलेस ना दिवे? झगमग दिवाळी साजरी झाली ना?
मुकाट्यानं आत चालायचं. तुला खूप दया येते ना जगाची. अगं मग आमचे पण चेहरे बघ जरा, आमची ही दया येऊ दे. चल आत चाल. सकुताईने मला बोलवलं. गंगे सकुताईने मला बोलवलं. कच्या पायी बाहेर येते हा. अगं का सावताना तरस करून घेते हा. नाही ना इथं हा? नका येऊ बाहेर, नका येऊ. ते बाबाजी आले ना, ते काढतील तुला बाहेर हा? पण तू नका येऊ गंगे. जा. अगं ऐक का गंगे, गंगे नका येऊ. मला सकुताई हो! हो! सकुताईने मला बोलवले. हो! सकुताईने मला बोलवले. अगं बाई, काय करताय तरी काय हे? आपल्या सुरक्षेची तजवीज. जरा गप्प बसा तुम्ही. याच गोष्टीची गरज आहे. खरंच रमाई, बाबाजीच आपले तारणहार आहेत. लिंबूतनं रक्त. जावं लागना. मुकाट्यानं तुला इथून जावं लागल. कडकड कडाड, तडतड तडाड, फाड फाड फटाक. ओळखलं नाही का मी कोण आहे? जिंगरोबाचा शिष्य आहे मी, नागोजी. दिगू, बघितलंस ना, लिंबूतून रक्त आलं म्हणजे नक्कीच बाहेरची बाधा आहे. घर बारलेलं आहे. घरामध्ये मुक्त संचार होतोय भूताकेतांचा. तिथं दोन आढळी फुगड्या घालताय. मुंजान खवीस यांची रासलीला चालू आहे. ओम पट क्रीम रिम रिम स्वाहा. जय जिंगरोबा. गुरु जिंगरोबा, उत्तर इथं खाली आणि सांग माझ्या भक्ताच्या या मनोरमेच्या घरात हे काय चालू आहे?
इथं भूत प्रेत कश का आली? कवटी कश का आली घरात? रातच्याला दार कुणी टोटावलं? हिच्या घरातली चूल आपोआप कशी काय पेटली? सांग जिंगरोबा. पाहिलं प्रत्येक क्षणी काय घडलं बाबाजींना सगळं दिसलं. धन्य धन्य बाबाजी, धन्य. धन्य बाबाजी. हो बाबाजी. बाबाजी तुम्ही सर्व साक्षी आहात. अगदी असंच घडलं होतं रात्री. हो बघितलं सखू? हा? तुझी सासू रातच्याला जे सांगत होती ते एकदम बराबर होत, पण ऐकलं नाहीस तू. तू गेली त्या वस्तीवर, बिताडावर चित्र काढलंस तू. चित्र नाही, दुर्दैव काढलंस. दुर्दैव. आणि त्यानंतर काय उलपाट घडायला लागलंय बघतीयस नव? इस्फोट झालाय. तुझ्या इट्यामुळं, तू काढलेल्या त्या चित्रामुळं. ते नुसतं चित्र नव्हतं, दुर्दैव नव्हतं. तू तुझ्या हाताने समद्यांच्या गळ्याभोवती फास टाकलायस.